वारी शेतीची शेतकऱ्यांच्या दारी या उपक्रमाअंतर्गत आज आपण तळणी तालुका रेणापूर जिल्हा लातूर या गावात आहेत. ओम एलाले असं तरुण शेतकरी आहेत, तरुण युवा शेतकरी आहेत माझ्यासोबत. आता ओमजी, बोला सर. तुमचा भारतीय किसान संघ लातूर जिल्ह्याच्या वतीने MIT मध्ये पद्मश्री दादा लाड आले होते, त्यावेळेस सत्कार केला, त्यावेळेस आपली ओळख झाली त्या ठिकाणी. हो बरोबर. तर तुम्ही एक युवा उद्योजक, युवा शेतकरी म्हणून तुमचा त्या ठिकाणी सन्मान केला आणि आज आम्ही तुमची शेती पाहायला आलो त्या ठिकाणी. तर आपला हा दोडक्याचा बाग आहे ना? हा, दोडक्याचा. किती एकरचा आहे हा प्लॉट? हा 3 एकरचा प्लॉट आहे सर. बर, किती म्हणजे याची लावण केल्यापासून कितव्या वर्षी हा पुढे आला, म्हणजे एवढा मोठा झाला सगळा? नाही, याची लागवड सर मेच्या 5 तारखेला केलेली आपण. बर. लागवड केल्यापासून 45 दिवसामध्ये फळ तोडा आलेले आहेत. लागवड केल्यापासून हे सगळे वेल आहेत ना, हे वरती चढलेले तारांवरती वगैरे? आणि 45 दिवसामध्ये हा पहिला तोडा आलाय आपला का दुसरा आहे? नाही, आता भरपूर जवळपास 10वा तोडा चालू आहे सर. अच्छा. आता हे गावरानी दोडका आहे की कसं, त्याच्यामध्ये काही मिश्रण आहे दुसरं? नाही, US ॲग्रीचा म्हणून आहे ही सीड. बर. ती सीड आहे. अच्छा. तर हे लावण केल्यापासून 45 दिवसाला लागले आपल्याला. 45. ह्या किती एकरचा बाग आहे म्हटले? 3 एकरचा पूर्ण दोडका? पूर्ण दोडका. आणि दुसरीकडे आपला फ्लॉवर आहे. आता फुलकोबी. फ्लॉवर. अच्छा, तो किती? 1.5 एकरची? 1.5 एकरचा. बरं, काय बरं तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? शिक्षण सर माझं D.Ed झालेलं आहे 2014 मध्ये. D.Ed झाल्यानंतर पुन्हा मी शेतीकडे वळलेला आहे. कशामुळे? का म्हणजे नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीकडे वळण्याचं कारण? म्हणजे आधी वडील बघत होते, पण वडील तेवढं असं म्हणजे ऊसाकड असंच होतं, जुन्या पद्धतीने होती. मग नंतर मी 2014ला ज्यावेळेस माझं D.Ed झालं, मग त्यावेळेस CETची पण काही परीक्षा नव्हती त्यावेळेस. मग नंतर गावाकडे आल्यानंतर मी आता परीक्षा नाही म्हणून मग आल्यानंतर एक टोमॅटो लावायचं ठरविलं. त्या वर्षी मी टमाटे लावल्या वर्षी सर पहिल्याच वर्षी मला 17 लाख रुपयाची टमाटे झाले 1.5 एकर मध्ये. क्या बात आहे. कोणत्या साली? 2014. काय म्हणजे त्यावेळेस टमाटे खूप महाग होते की कसं? म्हणजे पहिलं 150 रुपये कॅरेटापासून सुरुवात झाली सर. बर. पण एक ऍक्च्युली मधला जो टप्पा होता त्या टप्प्यामध्ये चांगला माल बी निघाला, 1000-1200 रुपयाच्या रेंजने गेले. बर. मेच्या 20 तारखेपासून ते जूनच्या 30 तारखेपर्यंत चांगला भाव भेटला. त्यामुळे तुम्हाला शेतीकडे रस वाढला. कल वाढला तुमचा जास्त, आणि मग तुम्ही शेतीकडे पूर्ण वेळ वळलात. नोकरी केलीच नाही, नाहीतर आज तुम्ही शिक्षक असतात. आहे का नाही? कधी वाटतं का असं की बाकीचे शिक्षक झाले आणि मी शेतीत उतरलो, असं काही खंत वाटते की बरं वाटतं, किंवा त्यांच्यापेक्षा सध्या उत्पन्न जास्त आहे, पैसे मिळत आहेत आणि सन्मानाने जगतायत तुम्ही? आज तुमच्या शेतामध्ये आम्ही पाहिलं की रोजगारी सुद्धा भरपूर प्रमाणात आहे. नाही, असा काही प्रश्न नाही कधी, म्हणजे शिक्षक असलो असा काही कधी दुःखाचा भाग नाही. कारण म्हणजे ज्या वेळेस आपण जी लागवड केलेली आहे, कशाची बी राहो, द्राक्षाची राहो, नाही ह्याची बी राहो, कोणत्याही पिकाची, म्हणजे कधी तोटा ही आजवर मला झालाच नाही. बर. तुम्ही तन मन धनाने सगळं ह्या शेतीमध्ये ओतलं, त्यामुळे हे सगळं बेनिफिट्स तुम्हाला मिळाले. मिळालेलं आहे. D.Ed झालेलं आहे. बाकीचे त्यांनी मला मग अशी बोलताना सांगितलं की नोकरीच्या पाठीमागे पळाले बरेच जण, संस्थेत, कुणी जिल्हा परिषद मध्ये शिक्षक पण झाले, परंतु हा पट्ट्या शेतीकडे वळला आणि शेतीमध्ये त्यांनी शिक्षकही त्यांची पूर्ण दाखवली. आणि आज जवळपास हा बाग, त्यानंतर फ्लॉवर असेल, एक पीक झालं की दुसरं पीक घेतात आलटून पालटून. आणि त्यांनी सांगितलं टोमॅटो मधून किती कमवले 2014 साली? 2014 17 लाख कमवले. 17 लाख रुपये. एखाद्या कंपनीचं एखादं मोठं मोठं पॅकेज असतं तेवढं त्यांनी एका सीझन मध्ये मारलं. असे हे आपले शेतकरी तरुण. आजचे जे तरुण आहेत शेतीकडे नको वाटतं, 10-15 हजाराची नोकरी छान वाटते त्यांना, काय सांगतात? म्हणजे ते पण काही वाईट नाही, उदरनिर्वाहासाठी आपलं करणं ठीक आहे, परंतु शेती असताना सुद्धा काही जण शेतीकडे नाहीत पाहत. जस त्याची आवड आहे सर, आणि कुणाला आवड आहे तर कुणाला नाही, आणि बघणाऱ्याचा दृष्टिकोन शेती म्हणल्यावर थोडा कमी आहे. त्याच्यासाठी असं वाटते काय करायला तर जॉब करायला, असं पण भरपूर जणांचं म्हणणं आहे. तरुणांना काय सांगताल तुम्ही खास करून? आता तुम्ही पण तरुण आहेत, वय किती तुमचं? 32. वर्षी. आज तुम्ही एवढं चांगलं साम्राज्य उभा केलंय. तुमचा आदर्श घ्यावा, प्रेरणा तुमच्यापासून घ्यावी, आणि त्यांनी सुद्धा शेती करावी नोकरी करत करत. काय सांगाल अशा तरुणांना? तेव्हा नवीन जे तरुण येत आहेत शेतीकडे, शेती करावीशी वाटते त्यांना, तर त्यांना काय सांगाल? म्हणजे लागवड कधी करायची, कधी नाही, थोडं नियोजन जर असेल तर कधीच म्हणजे असं तोट्यामध्ये जाणार नाही. पूर्वतयारी खूप गरजेची, आणि त्या पूर्वतयारीतून मग शेतीकडे त्यांनी वळलं पाहिजे, असं तुमचं म्हणणं? आता भरपूर आमच्या गावामध्ये जवळपास
5-6 जण आता नवीन असे तरुण मध्येच आहे सर, माझ्यापेक्षा बी कमी आहे. बर. हा, पण चांगलं नियोजन चालू आहे सर्वांचं. सगळं प्रॅक्टिकल हा. मध्ये सगळ्या आहे, गोष्टी आहे. आधी पाहून मगच त्यावरती उतरून हा काम करताय. हा. तुम्ही काय याचं प्रशिक्षण वगैरे कुठे घेतलं होतं? नाही नाही, हे कसं होतं 2014च्या आधी म्हणजे जवळपास 2004 मध्ये 2006 पासून द्राक्षाची बाग होती आपल्याला शेतामध्ये. बर. मग द्राक्षाची बाग ही वडिलाचं कधी कधी आपण येणं हे करणं ती करणं पाहत होतो. हा पाहत होतो. आदनमधनं. हा, पण त्याचं थोडं नॉलेज होतं, त्या नॉलेजवर आपल्याला भरपूर फायदा झाला, त्याच्यामुळे मला आवड निर्माण झाली. बर. आज दोडका काय भावाने विक्री आता सद्यस्थितीला? आता सध्या 40 रुपये चालू आहे सर, म्हणजे ह्या 4 दिवसामध्ये जवळपास ह्या 10 तारखेपासून कमी झाला. 40 रुपये किलो. हा, आधी किती होता? आधी जवळपास 1 कॅरेट 1000 रुपये 1200 रुपयाच्या रेंजने गेले 15 दिवस. बर. हे होलसेल मार्केटमध्येच विक्री करता की काही नाही, खाली होलसेलला बी होती आणि डायरेक्ट जास्तीच्या दुकानावर ज्यांची ऑर्डर आहे तसं पण आपण दिलेलं आहे. बर. मग इथून ते घेऊन जातात की आपण त्यांना? नाही, आपण तिथं नेऊन द्यायचं सर त्यांच्या दुकानी. पूर्ण कॅरेट वरती भाव असतो हा, याचा. 1 कॅरेट 1000, 1500, 2000. नाही, जसं 2000 भावाप्रमाणे. हा भावाप्रमाणे, पण 1200 रुपयाच्या वर नाही गेले यावर्षी. आणि जे फ्लॉवर आहे आपलं 1.5 एकरचा प्लॉट, तो काय आहे? त्याचा काय भाव? आता फ्लॉवर सध्या सर 40 रुपयापासून 45 रुपयापर्यंत विकायले. बर. हा, किलो. हा, ते कॅरेटवर नसतं. कॅरेटवर राहते. म्हणजे कसं इथं जी वरचं जी मार्केट आहे, इथं एक लातूरमध्ये एक असं मार्केट आहे शेतकऱ्यांसाठी वर, तर त्या मार्केटमध्ये कॅरेटवर असते, आणि खाल्लं जी मार्केट आहे आपलं भाजी मार्केट, तिथं किलोवर आहे सर. आणि सद्यस्थितीला याला आता पावसाळ्याचे दिवस आहेत, फवारणी किंवा ह्याची देखभाल कशी करता तुम्ही? फ्लॉवर असेल किंवा दोडका असेल? इथं जर म्हणलं तर ब्लोअर आहे सर माझ्याकडे फवारणीसाठी ट्रॅक्टरनं. बर. ते आतमधून जाते, त्याच्यामधून काही अडचण नाही. छोटस ते ट्रॅक्टर? हा, छोटा. बर. आणि वर मग पाठीवरच्या फवाऱ्यानं. पाठीवरचे फवाऱ्यानं फवारायचं सगळं. हे तुम्ही आता कोण कोण घरी शेतामध्ये असता? मी, माझे बंधू एक आहेत मोठे. बर. ती एक. वडील काही काम करत नाहीत. बर. वय झाल्यामुळे थोडस देखभाल फक्त हा, करणे. असं आहे. याच्यासोबतच मी पाहिलं की तुमच्या गोठ्यामध्ये जनावर सुद्धा दिसले. हा. किती जनावर आहेत तुमच्याकडे? 2 म्हशी आहेत, 1 गाय आहे आणि 2 वासरं आहेत. बर. हा. दूध व्यवसाय पण आहे तुमचा की घरच्या घरीच आहे? नाही, घरच्या घरीच आहे. अच्छा 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 अच्छा. ओमजींचा खूप चांगल्या पद्धतीमध्ये हा शेतीचा व्यवसाय चालू आहे. दोडका आहे सध्या त्यांच्या शेतामध्ये, फ्लॉवर आहे म्हणजेच फुलकोबी, त्याचं उत्पादन ते सध्या घेत आहेत. ते झाल्याच्या नंतर ओमजी दुसरा हे दोडकाच लावता की दुसरा ह्याच्यावरती? दोडक्याच्या नंतर आता टोमॅटो लावायचे सर. टोमॅटोवरती इकडच्या शेतकऱ्यांचा खूप मला लातूर जिल्ह्यातल्या कल दिसला की टोमॅटोवरती का बरं एवढं, म्हणजे का टोमॅटोला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही का? नाही, मेहनत तर लागते सर. टोमॅटोला भरपूर लेबर आहेत, बांधणी आहे, पुन्हा बारणीचा पूर्ण खर्च आहे, असं नाही. पण मध्ये एक जीव मधला आता हे ऑगस्टचा जे टप्पा आहे, त्या टप्प्यामध्ये दरवर्षी चांगले पैसे होऊ लागले. बर. आपण चालत बोलायचं थोडस? हा, चालतं. हळूहळू चालू आहे. मला एक सांगा आता की बरेचसे जे काही तरुण मुलं आहेत, त्यांना जर समजा हे दोडक्याचं पीक घ्यायचं असेल किंवा फ्लॉवर किंवा अन्य काही प्रयोग करायचे असतील त्यांच्या शेतामध्ये, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच जण तुम्हाला संपर्क पण करतील. त्यांना तुम्ही निशुल्क मार्गदर्शन कराल ना? करू ना सर, काहीच अडचण नाही. कारण की बऱ्याच जणांचं कसं असतं माहितीये की आम्हाला काही कोणी सांगायला नाही वगैरे असं नाही गारानं असतं. तर एवढा तरुण शेतकरी आहे सांगायला म्हणल्यानंतर ते तुमच्याशी आपसूक 100% येतील तुमच्याकडे. नाही, काही अडचण नाही सर, बिनधास्त येऊ द्या. बर. तर एवढं मोठं मन या तरुण शेतकऱ्याचं आहे की जे बिनधास्तपणे कुणी जरी माझ्याकडे आलं तरी मी त्यांना पूर्ण तन मनाने ह्या गोष्टी सगळ्या समजून सांगेल. आणि शेती कशी करावी, आज आम्ही पाहिलं एवढा जबरदस्त बाग आहे. तिकडचा फुलकोबीचा पण खूप मोठा चांगल्या पद्धतीमध्ये प्लॉट आहे, हा पण खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे. खरं तर आम्हाला सुद्धा यातून बाहेर नको वाटतंय जायला, कारण की एवढं निसर्ग आहे या गावामध्ये ऑलरेडी तळणी. आणि शेतीत नंदनवन आपण जे म्हणतो काय, तर ते ओमजींकडे पाहून समजतं. त्यांनी खरंच नंदनवन फुलवलेलं आहे. ओमजी, शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी, तरुण शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या, भारतातल्या शेवटचा काय संदेश द्याल तुम्ही? शेती परवडणारी नाही अशातली गोष्ट कधीच नाही. जी लोकांचा बघण्याचा जे दृष्टिकोन आहे की परवडत नाही, त्याच्यातून उत्पन्न मिळत नाही, असं कधीच नाही. ज्यानं मन लावून व्यवस्थित करणारी, नियोजन पूर्ण तयारी ज्यांची आहे, त्यांनी जर केली व्यवस्थित तर फायदा आहे, पूर्णपणे फायदा 100%. त्यामुळे शेतीत उतरलं पाहिजे, काम केलं पाहिजे, घाम पण गाळला पाहिजे, असंच ना? आणि स्वतः जेवढं आपण लक्ष देता येईल तेवढं आपण जास्त लक्ष दिलं तर आणखीन बेटर राहील. अच्छा. सध्या त्यांच्याशी संवाद साधला आपण, खूप चांगल्या पद्धतीमध्ये त्यांच्याशी आपल्या गप्पा झाल्या. ओमजी, काही सांगायचंय? नाही.
काही अडचण नाही. खूप चांगल्या पद्धतीमध्ये थोडक्यात आपण त्यांची माहिती घेतली, त्यांच्याशी बोललो. खूप छान वाटलं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील तुमच्या काही गोष्टी शेतीच्या नियोजनासाठी. आणि माझी पण तुम्हा सर्वांना विनंती राहील, की आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये जावं. असे काही पिकं असतील, ते आपण घ्यावेत. जे कोणी शेती करत नसतील त्यांना सांगावं, की ओमजींकडे पहा, ओमजींची शेती पहा आणि त्या शेतामध्ये उतरा. कारण की शेवटी आपल्या देशाची घोषणाच होती, की जय जवान जय किसान. त्यामुळे शेतकरी पिकवतो तेव्हाच कुठे देश खातो. आपण सगळेजण आपल्या ताटामध्ये अन्न येतं. त्यामुळे शेतकऱ्याचा जो मान सन्मान आहे, तो अशा शेतकऱ्यांना आपण मान सन्मान दिला पाहिजे. त्यांच्याकडे गेलं पाहिजे त्यांच्या बांधावरती. आणि आपण स्वतः सुद्धा कधीतरी शेतामध्ये उतरून काळ्या आईची सेवा केली पाहिजे. तर थांबूयात आपण इथे. ओके सर. मी व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, तळणी, लातूर.